अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांचे आजवर अनेक सिनेमे गाजले. त्यांच्या सुपरहिट सिनेमांनी मराठी चित्रपटसृष्टी चांगलीच गाजवली. सिनेमांसोबतच महेश कोठारे ओळखले जायचे ते त्यांनी आणलेल्या विलन्सच्या कॅरेक्टरमुळे. झपाटलेला मधला तात्या विंचू, थरथराट मधला टकलू हैवान आणि धडाकेबाज मधला कवट्या महाकाल ही विलन्सची नावं त्यांना नेमकी सुचली तरी कशी, याबद्दल त्यांनी MTVला मुलाखत दिली आहे. झपाटलेला मधला विलन हा वेगळा असा पाहिजे असं महेश यांनी ठरवलं होतं. त्यात एक बाहुला घेऊन तो चित्रपट शूट करायचा ही आयडिया त्यांच्या डोक्यात आली. त्यावेळी रेड स्कॉर्पियन, ब्लॅक स्कॉर्पियन असं काहीतरी नाव विलनचं ठेवायचं असं त्यांच्या डोक्यात आलं. स्कॉर्पिओ म्हणजे विंचू आणि महेश यांचा एक मेकअप मॅन होता, त्यांना सगळे तात्या बोलायचे. त्यावरूनच विलनचं नाव ठरलं तात्या विंचू. थरथराट मधला विलन हा टकलू आणि डेंजर दाखवायचा हे त्यांनी ठरवलं. तर आता त्याला डेंजर नाव काय द्यायचं म्हणून त्यांनी टकलू हैवान हे नाव ठरवलं. आणि सगळ्यात जास्त गाजला तो म्हणजे धडाकेबाज मधला कवट्या महाकाल. या कवट्या महाकालचे मास्क चक्क महेश यांनी अमेरिकेहून आणले होते. तर कामासाठी महेश कवठे महंकाळ या साताऱ्यातील गावात गेले. या गावावरून त्यांना कवट्या महाकाल हे नाव सुचलं. हे विलन्स मराठी प्रेक्षक विसरूच शकले नाहीयेत. महेश यांनी फारच विचार करून त्यांच्या चित्रपटातील विलन्सची रचना आणि नावं ठेवली होती आणि ते आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. यातला तुमचा आवडता विलन कोणता हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.